नमस्कार, मी सविता राणी लोकनाट्य तमाशा मंडळाची मालक. नमस्कार, मी सविता राणी पुणेकर तमाशा फाटाचा मालक. आपलं फळ किती वर्षापासून चालतंय? सविता राणी पुणेकर हा फळ 14 वर्षापासून चालतो आणि 7 महिन्याचा फळ 2-3 वर्षापासून चालू केला. तुम्ही इथं पहिल्यांदा आलात, तुम्हाला इथला अनुभव कसा वाटतोय? का अजून अनुभव आला नाही? अजून अनुभव आलाच नाही. अनुभव आल्यावर नक्कीच. आपला संच किती माणसाचा आहे? 80 लोकांचा संच, 70-80 लोकांचा संच आहे. डिजिटल युगामध्ये ही कला लोप पावले चाललेली असं आम्हाला दिसून येते. तुमचं म्हणणं काय? नक्कीच बरोबर आहे. डिजिटल जमान्यामध्ये मोबाईलमुळं, इंटरनेटमुळं तमाशा लोक कला एकदम कमी होत आहे. बरेचसे तमाशे फळ बंद झालेले. आता नवीन काहीतरी फळ आहेत, पण जुने फळ बरेचसे बंद झालेले. आणि या मोबाईलमुळं, इंटरनेटमुळं थोडासा तमाशा पाहण्याचा लोकांचा कल थोडासा कमी झालेला आहे. शासन दरबारी आपली नोंद, तुम्हाला काही पेन्शन योजना, तुमच्या ग्रुपला, तुमच्या सगळ्या ते 80 लोकायला काही अशी नोंदणी कुठे केल्या आहेत का? हां, नोंदणी आम्ही केलेली. फाडाचे नाव रजिस्ट्रेशन आहे गव्हर्नमेंटचं, पण मग ते अनुदान वगैरे काय सध्या भेटत नाही. पूर्वी भेटायचं अनुदान, आता ते मध्ये बंद झालेले. जे ज्येष्ठ कलावंत आहेत त्यांना अनुदान चालू आहे. कुणाला 3,000 आहे, कुणाला 2,500 आहे, वयाच्या 50 वर्षानंतर. आपण माळेगावला पहिल्यांदा आलात, मग बाहेर फेरफटका मारला चाल, मग इथलं वातावरण आणि नंतर म्हणजे बाकीचं कसं वाटलं तुम्हाला? अतिशय छान वातावरण, एकदम मस्त वातावरण आहे. रसिकन खूप भारी, एकदम पब्लिक खूप छान, एकदम. दुसऱ्या यात्रेपेक्षा ही यात्रा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये आम्ही खूप यात्रा फिरतो, पण अशी यात्रा नाही पहिल्यांदा बघतो आणि आमचं पहिल्यांदाच गाव फिरणं चालू आहे. काय अपेक्षा आहेत माळेगाव? लोकांना काय सांगणार तुम्ही? अपेक्षा काय असणार? नाही, लोकांना काय सांगणार? धंदा चांगला व्हावा, प्रेक्षकांनी रिस्पॉन्स चांगला द्यावा, नाव नवीन आहे, प्रेक्षकांच्यावर त्यांच्यावर डिपेंड आहे बाबा. नाही आता मोठे फळ आमच्या संघ आहेत, ती पार्टी त्याच वर्षी आलेली. आता पब्लिकचा रिस्पॉन्स कसा भेटतो कसा त्याच्यावर अवलंबून नाही. चांगला रिस्पॉन्स दिला तर दरवर्षी खंडेराव महाराज यात्रा करण्यासाठी नक्की घेऊ आम्ही. बरं, हे फळ टाकण्यासाठी आपल्याला काही अडचण आल्या का? नाही, अडचण नाही काही. आमचे कॉन्ट्रॅक्टर मॅनेजर आहेत राजू भोमगरे, त्यांनीच आम्हाला सगळं नाही का मॅनेज करून दिलं. सगळं ग्रामपंचायत, जिल्हा परिषद कडून काही सगळं सहकार्य काय आहे का? पाणी असेल, लाईट असेल, सुविधा ग्रामपंचायत अपेक्षा ग्रामपंचायतकडे करतात, ते बी सहकार्य सगळं. जागा मालक, लाईटवाले, वायरमॅन, ग्रामपंचायत, पाणीला परिषद सगळं सहकार्य करतात. पोलीस बंदोबस्त चांगला असतो. डिपार्टमेंट खूप आहे. आमच्या मालक आणि मालकींची खूप वर्षापासून इच्छा होती. मी तसं 22 वर्षापासून येतो माळेगाव यात्रेमध्ये. भिका विमाची पार्टी घेऊन पहिल्या अगोदर. पण आता मालकींची इच्छा होती माळेगावला जायचं आपल्याला, खंडोबा रायाच्या दर्शनाला. त्या माध्यमातून आलोच आम्ही इथं. प्रेक्षकांना काय आव्हान आहे का? आव्हान काय, तर खंडेराव महाराज यात्रेमध्ये आलेलो आहे पोट भरायसाठी. रिस्पॉन्स चांगला असावा, धंदा चांगला व्हावा. रिस्पॉन्स चांगला भेटला तर यावर्षी चांगलं नाही का, त्यांनी आमच्यावर प्रेम केलं, पुढच्या वर्षी पण आम्ही नक्की नेत्र कधी असं नाही का पब्लिकने आम्हाला ना प्रेम दाखवलं ना, प्रेम दिलं ना, इकडे वगैरे मारतात ना प्रत्येकात, असं काय केलं नाही ना, आम्ही नक्कीच नाही का त्यांच्या प्रेमापोटी. ओके, धन्यवाद.